बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ना स्वतःच्या स्वार्थासाठी ना मतलबासाठी आम्ही फक्त लढणार आहोत समाजाच्या हितासाठी आणि महामानवाच्या विचाराचा देश घडवण्यासाठी. असं एका गावातील दोन तरुण समाजांना सांगत होते. प्रत्येक गावात त्या समाजातील माणसांना सांगत होते आणि दोघंही वेगवेगळ्या समाजाचे होते. आणि विशेष म्हणजे दोघंही उच्च शिक्षित होते. त्यांनी असं ठरवलं की आपण समाजाच्या हिताचं कार्य करू. जर म्हणून ते राजकीय क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राजकारणात उतरले आणि राजकारणात उतरून एका ग्रामपंचायत निवडणुकीला दोघेही उभे राहिले. एक राहिला त्याच्या जातीत, दुसरा राहिला दुसऱ्या जातीत. त्या दोघांचंही हे असल्यामुळं, उच्च शिक्षण असल्यामुळं आणि दोघांनी चांगलं कार्य केल्यामुळं, म्हणजे कोणाच्या दुःखासुखात राजकीय सामाजिक क्षेत्रात सहभाग असल्यामुळं लोकांनी त्यांना निवडून दिलं. आणि त्या दोघांनी असं ठरवलं नंतर निवडल्यानंतर की आपण असं ठरवूया की जर शासनाकडून 1,00,000 रुपयाचा निधी आला तर आपण त्याच्यातला 50,000चा काम करूया आणि 50,000 हे सदस्याला आणि वाटून 50,000 आपण सर्वजण वाटून घेऊया. म्हणजे त्यात सदस्य आले, ते स्वतः आले आणि सर्वजण अधिकारी कर्मचारी सुद्धा आले, असं त्यांनी ठरवलं. आणि तसंच त्या पद्धतीने ते राजकारण करू लागले. असं करता करता त्यांचं नाव हे संपूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात झालं आणि पुढे त्यांची राजकीय प्रगती सुद्धा होत गेली आणि ते मोठे नेते झाले. मला सांगायचं तात्पर्य बंधूंनो एवढं, ज्या कोणास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करायची असेल त्यांनी या नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करावं. एवढ्या ठिकाणी सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढ्या ठिकाणी सांगून धन्यवाद. पुन्हा भेटल्याबद्दल.